महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यात नागली लागवडीतून आदिवासी संस्कृतीचे जतन। खिरडी, खोकरविहीर, केळवण बारे परिसरात पारंपरिक पद्धतीने नागली लागवडीचा उत्साह। तारपाच्या सुरांनी रंगला सोहळा। सुरगाणा तालुक्यातील खिरडी, खोकरविहीर, केळवण बारे परिसरात आदिवासी समाजाची शेती आणि संस्कृती यांचे अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले। सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी खिरडी येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात नागली लागवडीचा पारंपरिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। नागली हे आदिवासी समाजाच्या दैनंदिन जीवनाशी, आहाराशी आणि पारंपरिक संस्कृतीशी जोडलेले महत्त्वाचे पीक मानले जाते। या पारंपरिक सोहळ्यात महिलांनी आदिवासी पारंपरिक गीते गात नागलीची लागवड केली। यामुळे शेतशिवारात उत्साहाचे आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले। दरम्यान शिवशंकर तूर तारपा वादक मंडळी खिरडी यांनी तारपाच्या सुरांनी या पारंपरिक सोहळ्याला विशेष सांस्कृतिक रंगत आणली। तारपाच्या तालावर पारंपरिक गीते आणि शेतीची परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला। आदिवासी समाजाची जीवन पद्धती ही माती, शेती आणि निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे। बदलत्या काळात आधुनिक शेतीला महत्त्व मिळत असले तरी पारंपरिक पिके, लोककला, लोकगीते आणि सांस्कृतिक परंपरा जपणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आलाय। मातीशी नाते, शेतीशी प्रेम आणि संस्कृतीशी अभिमान हीच आदिवासी जीवनाची खरी ओळख। पारंपरिक गाणी आणि तारपाचे सूर पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूया असा संदेश यावेळी देण्यात आला। नागली हे केवळ पीक नसून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा आणि पारंपरिक जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे नागली वाचवूया, आदिवासी संस्कृती जपूया असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या पारंपरिक नागली लागवड सोहळ्यामुळे नव्या पिढीला आपल्या शेतीच्या आणि सांस्कृतिक मुळांची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।